अस्तित्वाला बदलू शकतो, पण एक सुंदर व्यवहार तुमच्या जीवनाला बदलू शकत नाही. आपल्याला इतर विषयाबरोबर इंग्रजी विषय सोपा वाटावा म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्द व वाक्याबरोबर छोटे संवाद सादर करता आले पाहिजे. म्हणून आजचे इंग्रजी शब्द व वाक्य घेऊन येत आहे कन्हैया जोगदंड. इंग्रजी शब्द ह्युमरस टायटल HUMOUROUS TITLE ह्युमरस टायटल म्हणजे विनोदी मथळा. डोमेस्टिक लाईफ DOMESTICLIFE डोमेस्टिक लाईफ म्हणजे घरगुती जीवन. हाफ ऑफ पॉप्युलेशन HALFOF ऑफ POPULATION हाफ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे निम्मे लोक. क्लेम देअर मनी CLAIMTHEIRMONEY क्लेम देअर मनी म्हणजे पैशाची मागणी करणे. कॉर्पोरेट कंपनीज ऑफ इंडस्ट्रीज CORPORATE कॉर्पोरेट कंपनीज or INDUSTRIES कॉर्पोरेट कंपनीज और इंडस्ट्रीज व्यावसायिक कारखाने किंवा उद्योग. डिफिटेड ॲटिट्यूड DEFEATED डिफिटेड ॲटिट्यूड म्हणजे पराभूत मानसिकता किंवा दृष्टिकोन. हंबल सराउंडिंग HUMBLE हंबल सराउंडिंग म्हणजे साधी आणि गरीब परिस्थिती. वेदर्ड एव्हरी रॅक WEATHEREDEVERY वेदर्ड एव्हरी रॅक म्हणजे प्रत्येक संकटावर मात करून. डीप सॅटिस्फॅक्शन DEEPSATISFACTION डीप सॅटिस्फॅक्शन म्हणजे संपूर्ण समाधान. थंडरस्ट्रक THUNDERSTRUCK थंडरस्ट्रक म्हणजे आश्चर्याने थक्क झालेला. वाक्य यू स्पीक विथ ग्रेट कॉन्फिडन्स तू खूप आत्मविश्वासाने बोलतोस. हॅव यू सीन दिस बिफोर तू आधी हे पाहिलं आहेस का. आय ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह मी नेहमी सकारात्मक राहतो. एव्हरीथिंग टेक्स टाइम प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आय हॅव अ डेली रुटीन माझं दैनंदिन वेळापत्रक आहे. संस्काराशी नाते जुडे बोधकथेतून धडे घेऊ. आजची बोधकथा घेऊन येत आहे अपूर्वा. आजच्या बोधकथेचं नाव आहे वाईट संगतीचा परिणाम. एका गावात गणेश नावाचा एक मुलगा राहत होता. तो अतिशय गरीब कुटुंबातील होता. त्याचे आई वडील कष्ट करून त्याला एका चांगल्या शाळेत शिकवत होते. रोज कमवलेल्या थोड्याफार पैशांवर त्यांचे आयुष्य सुरू होते. गणेशला सुद्धा त्याच्या गरिबीची जाणीव होती. तो प्रामाणिकपणे आपला अभ्यास करीत असे. दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक मिळवत असे. त्याला उच्च शिक्षण घेऊन आई वडिलांना या